ही पातूरची भाजी फक्त पावसाळ्यामध्ये मिळते आणि तेही भात शेतात किंवा रस्त्याच्या कडेला. तर आज मी आली होती गावाकडे. शेतात जाता जाता रस्त्याच्या कडेला दिसली पातूरची भाजी. मला कसं रानभाज्या दिसली की बाकीची कामं नंतर करते, पण अगोदर भाज्या तोडते. तर ही सगळी भाजी तोडून मी घराला आली. अगोदर स्वच्छ धुवून कापून टाकली आणि लगेच संध्याकाळच्या जेवणाला बनवली. भाजी धुवून होतपर्यंत लाकूडची डाळ शिजत ठेवली आणि त्याला थोडं शिजवलं आणि पातूरच्या भाजीत लाल मिरची डाळ टाकून त्याला पाणी न टाकता शिजवलं. तर बघा या पद्धतीने लाल मिरची टाकायची. तर तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. आणि छान इथं वाफेवर ठेवलेलं आहे, पाणी टाकायचं नाही. नंतर ताटी झाकून छान थोडी भाजी चेंबू द्यायची. नंतर थोडं हळद आणि मीठ टाकायचं. त्याच गंजामध्ये तेल, मोहरी, जिरा टाकायचं, लसूण टाकायचं आणि छान कडक फोडणी द्यायची. आणि ही रानभाज्या नुसत्या लसणाच्या फोडणीत खूप छान आता एकदम साधी सोपी आणि कांद्याची फोडणी काही द्यायची नाही. आणि छान याला अलटून पलटून टाकायचं. याच्यातलं पाणी सगळं आटवून टाकायचं आणि इथे आपली भाजी तयार झाली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.